नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर आज मी एक रेसिपी करणार आहे आमच्याकडच्या पद्धतीने, तेलंगणा पद्धतीने. तर ही मिरची आहे, शिमला मिरची. आम्ही शिमला मिरची म्हणतो किंवा ढोबळी मिरची म्हणतो. तर याची आपण रेसिपी बनवणार आहे. तर 2 हिरवी मिरची आहे, याच्यामध्येच ही थोडी लाल झालेली आहे, ही वापरत आहे मी. तर तुम्ही म्हणसाल की लाल का आहे? तर याच्यामध्येच ही पण लाल आलेली आहे, पाव किलो आहे. तर आपण याची रेसिपी बनवणार आहोत. तर आपण सुरुवात करू. याला काय काय पाहिजे ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण की याच्यामध्ये धूळ माती वगैरे असते, बॅक्टेरिया वगैरे असते, म्हणून छान धुवून घ्यायचं. तर मी इथे कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं. थोडं म्हटलं तर थोडं, बिलकुल. मी 1 वाटी शेंगदाणे हे पण भाजून घेणार आहे. याच्यामध्ये थोडे धणे, मी खोबरं आहे, खोबरं पण छान भाजून घेऊत आपण. याच्यामध्ये लसूण पाकळी, कोथिंबीरची दांडी, थोडं जिरं घालून घेते याच्यामध्येच, आणि फुटाणे म्हणतो आम्ही याला, डाळवा, आणि थोडा कढीपत्ता. हे सर्व आपण भाजून घेऊ. बेसिक मसाले आहे हे. तर मी इथे फुटाण्याचा वापर केलेला आहे. आपण फुटाण्याच्या ऐवजी आपण बेसन पण वापरू शकतो. ते पण भाजून घ्यायचं, थोडं गरम करून घ्यायचं. आणि हा मसाला आहे बघा, छान भाजून घ्यायचं. तुम्ही म्हणसाल तर याच्यामध्ये हे सर्व का टाकलं? तर हे सर्व बेसिक आहे. तर तुम्ही याच्यामधलं जर काही तुमच्यापाशी नसलं तर तुम्ही स्किप करू शकता, तुम्हाला आवडत नसेल ती वस्तू. तर आपण छान भाजून घेऊ. तर मिरची आहे ना, मी इथे कट करून घेते. मोठी असल्यामुळे मी अर्धी अर्धी करणार आहे. खूप मोठी आहे मिरची, माझ्या मुलांनी मोठ्या मोठ्या आणलेल्या मिरच्या आहे. अर्धी अर्धी करून घ्यायची अशा पद्धतीने. बघू शकता, मी अशा पद्धतीने सर्व मिरची कट करून घेतलेली आहे. हे सर्व काढून घेतलं, आतमधलं बी वगैरे. लाल मिरची नसेल तर तुमच्याकडे हिरवी मिरचीने पण आपण करू शकतो. तर मित्रांनो, आपला मसाला पूर्ण भाजलेला आहे आणि याला आपण आता मिक्सी धरू. तर आपलं मिक्सी धरून झालेला आहे मसाला. तर याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, तुम्हाला जास्त किंवा कमी पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. हळदी पावडर, मीठ, चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये धनिया पावडर, आपण धने वापरले असल्यामुळे धनिया पावडरची गरज नाही आहे. हा जो मसाला आहे छान मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये पाणी किंवा तेल वापरू शकता तुम्ही, जेणेकरून बाइंडिंग छान होईल आणि मिरचीमधून निघणार पण नाही. मी थोडं तेलचा वापर आणि थोडं पाण्याचा वापर करते. खूप छान असते मित्रांनो, नक्की बनवा अशा पद्धतीने. बघू शकता. थोडं पाणी घालते आणि छान मिक्स करून घेते. हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं. साधी आणि सोपी पद्धत, बेसिक मसाल्यामध्ये आपली ढोबळी मिरची, झणझणीत ढोबळी मिरची तयार होत आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की भेट द्या आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट्स तर करतात आणि व्हिडिओ पण बघतात, लाईक पण करा. याच्यामध्ये मी थोडं कोथिंबीर टाकते आणि मिरचीमध्ये भरून घेते. कोणी याला स्टफ मिरची म्हणतात, तर कोणी भरवा मिरची म्हणतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते करण्याची. पण आमच्या तेलंगणामध्ये शिमला मिरची म्हणतो आम्ही याला. छान भरून घ्यायचं. बघू शकता मित्रांनो, अशा प्रमाणे मी सर्व मिरची स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता आपण याला
फोडणी देऊ. तर मी गॅस चालू केला आणि पॅन ठेवला. पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे 2 पळी. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये राई घातली मी. राई पण छान फुलू द्यायची. जिरं पण घातलं. आता आपण याच्यामध्ये कांदा घालू. कांदा पण छान आहे ना परतून घेऊ, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती चमचमीत झणझणीत झाली पाहिजे. कांदा आपला छान परतून घ्यायचा तेलामध्ये. गॅस थोडा मोठाच ठेवायचा. अशा प्रकारे कांदा परतल्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहे याच्यामध्ये. थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं थोडं मीठ, कारण की आपण सर्व मसाला अगोदर घातलेले आहे मिरचीमध्ये, तर आपल्याला थोडे थोडे घालायचे आहे. तर मी इथे टोमॅटो घालून घेते. टमाटर हे पण छान परतून घेऊ आपण तेलामध्ये. बघू शकता कांदा आणि टमाटर छान आहे ना शिजलेला आहे. मी मीठ घातलं याच्यामध्ये. आता आपल्याला थोडी हळद घालायची आणि थोडं लाल तिखट घालून घ्यायचं. थोडं कोथिंबीर घालायची. नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच बनवा. खूप छान असते ही रेसिपी. चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर किंवा डब्यामध्ये, मुलांच्या डब्यामध्ये किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये पण आपण देऊ शकतो. छान परतून घ्यायचं कांदा, टमाटर, सर्व काही मसाले. तर याच्यामध्ये आपल्याला आता मिरची ठेवून घ्यायची आहे आणि एका बाजूने छान शिजवून घ्यायची आहे. आणि गॅस आता आहे ना थोडा कमी करायचा आणि वरून झाकून लावायचं. आता मी झाकण ठेवते. छान शिजू देते. 2 ते 3 मिनिट किंवा 4 मिनिट नंतर आपण त्याला त्यांची जी बाजू आहे ती चेंज करू. खालचा जो मसाला आहे तो करपावू नाही म्हणून आहे ना मी थोडं पाणी घालते. तर बघू शकता मित्रांनो, आपली भाजी छान शिजत आहे. आता आपण आहे ना ही बाजू आहे पलटून घेऊ. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण याला छान शिजवून घेऊ, ते पण स्लो गॅसवर. दोन्ही बाजून आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे. बघू शकता. आता आणखी झाकण ठेवते मी. छान शिजवून घेते. तर बघू शकता मित्रांनो, छान आहे ना असं चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे जेणेकरून जळली नाही पाहिजे भाजी. दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यायचं म्हटलं ना मी. तर अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने. तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पूर्ण बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे बनवून बघा. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. हा मसाला मी ठेवला होता वरून भुरभुर करण्यासाठी, वरून टाकण्यासाठी. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा, खात राहा. भेटूत आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.